नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर पर्यावरण आणि वने. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन होतो मित्रांनो, भारतातील वन संवर्धन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर भारतातील वन संवर्धन कायदा जो लागू झाला ते 1980 मध्ये लागू झाला. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे ते आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर पर्यावरण दिन जो साजरा केला जातो ते 5 जून रोजी साजरा केला जातो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, ग्रीन गोल्ड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते मित्रांनो ते बांबूला ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो, वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला ते 1972 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो मित्रांनो, जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधता म्हणजे जीवांची विविधता. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे प्रमुख घटक कोणते? तर कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारे प्रमुख घटक जे आहे ते वृक्ष आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, भारतातील राष्ट्रीय वन धोरण प्रथम कधी जाहीर झाले? तर भारतातील राष्ट्रीय वन धोरण जे प्रथम जाहीर झाले मित्रांनो ते 1952 मध्ये जाहीर झाले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन जे आहे ते वन संवर्धनशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील कर्नाळा अभयारण्य जे आहे ते पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर पर्यावरण संरक्षण कायदा जो लागू झाला मित्रांनो ते 1986 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, वृक्षारोपणामुळे कोणता वायू कमी होतो? तर वृक्षारोपणामुळे जो वायू कमी होतो मित्रांनो ते कार्बन डायऑक्साईड कमी होतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, भारतात किती टक्के वनक्षेत्र असावे असे राष्ट्रीय वन धोरण सांगते? तर भारतात जे टक्के असावे राष्ट्रीय वन धोरण सांगते ते 33% असावे असे राष्ट्रीय वन धोरण सांगते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अभयारण्य जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, जंगलातील अन्न साखळीची सुरुवात कोणापासून होते? जंगलातील अन्न साखळीची जी सुरुवात होते ती वनस्पतीपासून होते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिन जो साजरा केला जातो 21 मार्च रोजी साजरा केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? रेड डेटा बुक जी संबंधित आहे ती दुर्मिळ प्रजातीशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, वन तोडीचा परिणाम काय होतो? तर वन तोडीचा जो परिणाम होतो मित्रांनो ते जैवविविधता कमी होते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, ओझोन थर कोणत्या किरणापासून संरक्षण करतो? तर ओझोन थर जो किरणापासून संरक्षण करतो ते UV किरणापासून जे आपलं संरक्षण करतो. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह वन कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह वन जे आहे ते सुंदरबन वन आहे मित्रांनो. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, सामाजिक वनीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? सामाजिक वनीकरण कार्यक्रम जो भारतात सुरू झाला मित्रांनो तो 1976 मध्ये सुरू झाला. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो मित्रांनो, पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तो पृथ्वी दिन जो साजरा केला जातो ते 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? तर वन्यजीव सप्ताह जो साजरा केला जातो मित्रांनो 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, बांबू कोणत्या गटात मोडतो? तर बांबू जो आहे या पर्यायापैकी गवत या प्रकारात मोडतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो,
हिरवे फुफ्फुस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हिरवे फुफ्फुस म्हणून जे ओळखले जाते वने यांना ओळखले जाते. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जे म्हणतात ते इकोलॉजी म्हणतात मित्रांनो. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, वाघ हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? वाघ हा जो प्रकारचा प्राणी आहे मित्रांनो तो मांसाहारी प्रकारचा प्राणी आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे ते वाघ आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, जैवमंडळ राखीव क्षेत्राचे उदाहरण कोणते? तर जैवमंडळ राखीव क्षेत्राचे उदाहरण जे आहे मित्रांनो ते निलगिरी आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, जंगलातील सर्वोच्च भक्षक कोण आहे? तर जंगलातील सर्वोच्च भक्षक जे आहे मित्रांनो ते वाघ आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, मृदा धूप रोखण्यासाठी काय उपयुक्त आहे? तर मृदा धूप रोखण्यासाठी जे उपयुक्त आहे मित्रांनो ते वृक्षारोपण उपयुक्त आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, हरितगृह परिणामासाठी प्रमुख वायू कोणता? तर हरितगृह परिणामासाठी जो वायू मित्रांनो तो कार्बन डायऑक्साईड आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आपलं ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो मित्रांनो, वन संवर्धनासाठी प्रसिद्ध आंदोलन कोणते? तर वन संवर्धनासाठी प्रसिद्ध आंदोलन जे आहे ते चिपको आंदोलन आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे मित्रांनो ते वड आहे. वडाचे झाड आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42वा येतो, जंगलाचे मुख्य कार्य काय आहे? तर जंगलाचे मुख्य कार्य जे आहे ते पर्यावरण संतुलन राखणे हे मुख्य कारण आहे. तर कार्य आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, जैवविविधता कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर जैवविविधता कायदा जो लागू झाला मित्रांनो ते 2002 मध्ये लागू झाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो, हवा प्रदूषणाचे प्रमुख कारण कोणते? तर हवा प्रदूषणाचे प्रमुख कारण जे आहे मित्रांनो ते आहे औद्योगिकरण. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जलसंधारणासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर जलसंधारणासाठी महत्त्वाचा घटक जो आहे तो वने आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 46वा येतो, पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर पर्यावरण संरक्षण अधिनियम जो लागू झाला तो 1986 मध्ये लागू झाला. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 47वा येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य जे आहे ते कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो, वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1972 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो, जंगलातील उत्पादन कोण आहेत? तर जंगलातील उत्पादन जे आहे मित्रांनो ते हिरव्या वनस्पती आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक कार्बन सिंक कोणता आहे? तर नैसर्गिक कार्बन सिंक जो आहे मित्रांनो तो वने आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. जर का PDF तुम्हाला लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे.